नमस्कार, मी राणी द शिवले फॅमिली या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज मी तुमच्यासोबत ज्या वस्तूविषयी माहिती शेअर करणार आहे, आय एम शुअर तुम्ही त्या वस्तूला ओळखत असाल किंवा तुम्ही त्याविषयी माहिती ऐकली असेल किंवा इतर कुणाला ती वस्तू वापरताना पाहिलं असेल. तर मी या अगोदर माझ्या व्हिडिओमध्ये या व्हिटॅमिन ई कॅप्सूलविषयी माहिती सांगितलीच आहे आणि माझ्या भरपूर व्हिडिओजमध्ये याचा वापर देखील केलेला आहे. तर याचा आपल्या केसांसाठी आणि स्किनसाठी कसा उपयोग करायचा आणि त्याचे काय काय फायदे आहेत हे आपण आज व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. या कॅप्सूलमध्ये व्हिटॅमिन ई ऑइल असतं आणि याचा वापर करून तुम्ही तुमचे केस लॉंग, सिल्की, शायनी, मुलायम बनवू शकता. तुमचे केस खूप गळत आहेत आणि ते गळायचे थांबतच नाही आहेत. तसे तुमच्या केसामध्ये जर डॅन्ड्रफ असेल तर तुम्ही या कॅप्सूलचा वापर करून तुमच्या केसाच्या बऱ्याचशा समस्या कमी करू शकता. आणि ते कसं याच्याविषयी आपण डिटेल माहिती पाहूया. व्हिटॅमिन ईचे फायदे तर तुम्ही पाहिलेच आहेत, याचा वापर देखील तुम्ही तसाच करू शकता. परंतु यामध्ये मी अजून एक वस्तू ॲड करणार आहे, ती म्हणजे कोरफड. कोरफडीचे फायदे तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहेत. खूप सारे बेनिफिट्स आहेत ते केसांसाठी तसेच स्किनसाठी, परंतु मी आता त्याची माहिती सांगणार नाही कारण ते सर्व तुम्हाला माहितीच आहे. आणि या अगोदर देखील मी कोरफडीचं बऱ्याचशा व्हिडिओमध्ये यूज केलेला आहे. ह्या दोन्ही वस्तू जर एकत्र करून वापरल्या ना तर याचा केसांसाठी इतका फायदा होतो ना, मी तुम्हाला ते सांगू शकत नाही. याचा तुम्हाला प्रत्यक्षच अनुभव येऊ शकतो ते तुम्ही वापरल्यानंतर. याच्या पहिल्याच वापरापासून तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळेल. तर या ठिकाणी मी ॲलोवेरा म्हणजेच कोरफडचे मोठी 2 पाने घेतली होती. त्याच्या साईडचा जो काटेरी भाग आहे तो कट करून त्याच्यामधलं जेल काढून घेतलं आहे आणि मग मिक्सरमध्ये बारीक वाटून ते एका स्वच्छ कापडाच्या साहाय्याने गाळून घेतलं आहे. आता त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ई कॅप्सूल मी 2 घेत आहे. तुम्ही तुमच्या केसांच्या लांबीनुसार याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता हे जेल मी एका बॉटलमध्ये भरत आहे कारण मग ते लावायला सोपं पडतं. तुमच्याकडे जर अशी बॉटल नसेल ना तर तुम्ही कॉटनच्या साहाय्याने देखील हे जेल केसांना लावू शकता. केसांना लावण्यापूर्वी केसातील गुंता व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. मी नेहमी असंच वरती केसांचा बनवत असते कारण यामुळे आपले केस गळत नाही. आणि माझ्या केसात तर गुंता अजिबातच नाही आहे, तरी पण मी विंचरून घेत आहे कारण मी सकाळी केस एकदा विंचरले होते. आणि महत्त्वाची टीप म्हणजे जेव्हा आपण केस विंचरतो ना तेव्हा नेहमी अगोदर मोठ्या दाताने चकांगवेनेच केस विंचरायला घ्यायचे कारण यामुळे केस अजिबात तुटत नाही. आणि केस विंचरताना नेहमी केसांच्या शेंड्यापासून सुरुवात करायची म्हणजे केसामध्ये अजिबात गुंता होत नाही आणि पटकन केस मोकळे होतात. खूप छोट्या छोट्या टिप्स आहेत, ह्या जर तुम्ही रेग्युलर यूज केल्या ना तर तुम्हाला लवकरच तुमच्या केसामध्ये खूप फरक पाहायला मिळेल. आणि या अगोदर मी चॅनलवरती असेच उपयोगी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते देखील तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता. त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. तुम्ही पाहू शकता माझे केस किती मोकळे सुटसुटीत झालेले आहेत. आता काय करायचे, आता केस 2 भागामध्ये डिवाइड करून घ्यायचे आणि मग आपण हे जेल केसावरती संपूर्ण एरियावरती लावून घेणार आहोत. या ज्या रेमेडीवर जेव्हा आपण हे जेल वापरू ना तेव्हा काय करायचं, हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि संपूर्ण स्काल्पवरती व्यवस्थित हे जेल लावून घ्यायचं आहे. सेक्शन करायचे छोटे छोटे केसांचे आणि मग लावायचं व्यवस्थित कारण कुठलाच एरिया राहिला नाही पाहिजे. प्रत्येक महिलेने आपल्या घरामध्ये एखाद्या कुंडीत हे कोरफडीचं झाड लावायलाच पाहिजे. स्किनसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहेत आणि याचं सेवन जरी केलं ना तरी त्याचे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. पुढच्या साईडने संपूर्ण स्काल्पवरती लावून झालेलं आहे हे जेल. आता मागच्या साईडने देखील व्यवस्थित हे लावून घ्यायचं आहे. आपण काय करतो, पुढच्या साईडने लावतो आणि नेहमी कानाच्या मागच्या साईडला लावायचं विसरतो. तर आठवण करून संपूर्ण स्काल्पवरती व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आणि लावून झाल्यानंतर हलक्या हाताने 4 ते 5 मिनिट मसाज करायचे आहे. मसाज करताना काळजी घ्यायची की फक्त बोटांचाच वापर करायचा, स्काल्पवरती नखांचा अजिबात वापर झाला नाही पाहिजे. आणि मसाज करताना जास्त रगडून अजिबात करायची नाही, एकदम हलक्या हाताने मसाज करायची. म्हणजे काय होईल, हे आपल्या स्काल्पवरती मुरल आणि त्याचे खूप जास्त बेनिफिट्स आपल्याला मिळतील.
आता जे शिल्लक राहिलेलं जेल आहे ना, ते मी केसांच्या लेंथ वरती लावून घेत आहे. तुम्ही पाहू शकता जवळजवळ अर्धा जेल मी स्काल्पवरतीच यूज केला आहे आणि जे शिल्लक राहिलेलं आहे ना, ते केसांच्या हेअर लेंथ वरती लावून घेत आहे. म्हणजे संपूर्ण केसांना त्याचा फायदा होईल आणि केस सिल्की, शायनी आणि मुलायम होतील. तुम्ही ही रेमेडी नक्की ट्राय करा. खूप इफेक्टिव्ह आहे आणि खरंच याचा खूप रिझल्ट येतो. हे लावून झाल्यानंतर जवळजवळ 1 ते 1.5 तास असंच केसावरती ठेवायचं आणि त्यानंतर हेअर वॉश करायचे आहेत. हेअर वॉश करण्यासाठी नेहमी माइल्ड शॅम्पूचाच वापर करायचा. मी तर शॅम्पू बनवून तो यूज करू शकता. खूप जास्त बेनिफिट्स आहेत हर्बल शॅम्पूचे आणि जर तुम्हाला बनवायला वेळ नसेल ना, तर तुम्ही माझ्याकडनं देखील घेऊ शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय.